त्या येशूचे 53 मध्ये दिलेले आहेत आपल्यासाठी. आपण वाचलं जावं, अंधारामधून देवाला आपल्याला उजेडात घ्यावं. जो तुटलेला संबंध होता, जे मृत्यूसोबत आपला अंधकारासोबत जुडला होता संबंध, आज येशूमुळे, येशूच्या रक्तामुळे आपला संबंध परत पित्यासोबत जुडलेला आहे. मला हालेलुया. जो संबंध तुटला होता, आज येशूच्या नावामुळे आज पित्यासोबत आपला संबंध जुडलेला आहे. आणि येशू म्हणतो, आता मी जाणार पण तुम्हाला आता पवित्र आत्मा पाठवून देणार, तुमच्या सोबत सतत राहील, तुम्हाला भूतापासून मुक्त करल, तुम्हाला रोगापासून मुक्त करल, तुम्हाला कर्जातून मुक्त करल. आणि तुम्हाला येशू सारखं, जसं येशू 33.5 वर्ष जगला, तसं तुम्ही पण या भूतलावर चमकणारे तारे म्हणून जगणार. कोणीही तुम्हाला बघितलं तर म्हणलं पाहिजे, हे देवाचे लेकरं. कशामुळे होतं? हे पवित्र आत्म्यामुळे. आणि पवित्र आत्मा तुम्हाला येशू सारखं बनवणार. नंतर काही काही लोक थू म्हणतात ह्यांचा येशू. आपल्या वागणुकीमुळे येशूवर थुकतात लोक, आपल्या व्यवहाराच्या द्वारे येशूवर थुकतात लोक. हॅलो, ह्याचा अपमान, त्या थुकलेलाचा बी हिशोब आपल्या वागणुकीमुळे देवाला न्यायाच्या दिवशी द्यावा लागेल. कुणाला द्यावा लागेल? आपल्याला, जे प्रभूमध्ये येऊन पण आपली चाल चळणूक सोडली नाही, वागणूक सोडली नाही, चुकीचे कामं सोडले नाही, घमंडीपणा सोडला नाही, त्याचा हिशोब आपल्याला द्यावा लागेल. हालेलुया. म्हणून आपल्याला आजचं जे वचन सांगत आहे, आज